पागडी मुक्त मुंबईच्या घोषणेवरून आदित्य ठाकरेंनी महायुतीवर जोरदार टीका केलेली आहे। भाजप म्हणजे बिल्डर जनता पार्टी झाली आहे। सरकार सर्व निर्णय फक्त बिल्डरांना खुश करण्यासाठी घेत असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे। तर एकनाथ शिंदेंचा फेकनाथ असा उल्लेख करत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला। नेमकं तुम्ही कोणाचं सरकार आहात? ह्या जागा मालकांची लॉबी तुमच्या सरकारमध्ये काही फंडिंग काही केले का त्यांनी, किंवा काही वेगळ्या मार्गाने घुसलेत का? बिल्डरांची लॉबी जी असेल, मी नेहमी सांगतो की हे सरकार भाजपचं जे आहे ते बिल्डर जनता पार्टी आहे, ते भारतीय जनता पार्टी नाहीच आहे। आणि खरोखर तुम्ही पाहाल की सगळ्या ज्या घोषणा आहेत ते बिल्डरांसाठी केलेल्या आहेत। तर ही पागडीची घोषणा, आणि आज आपल्याच माध्यमातून सगळ्या पागडीमध्ये राहणाऱ्या मुंबईकरांना मी विनंती करत आहे की हे जे काही पागडी मुक्त मुंबई जे बोलत आहेत, मिंदे बोलत असतील, भाजप बोलत असतील, फसवी घोषणा आहे, बळी पडू नका आणि जे सत्य आहे ते जाणून घ्या। त्यांना तुम्हाला मुंबईतून बाहेर काढून टाकायचं आहे, ही खरी गोष्ट आहे आणि खरी परिस्थिती आहे। गृहनिर्माण मंत्र्यांनी घोषणा केली ती फक्त आणि फक्त जागा मालकांसाठी होती आणि बिल्डरांसाठी होती, आणि म्हणून त्यांनी जे होर्डिंग लावलेत पागडी मुक्त मुंबई, त्याचा अर्थ हाच होतो की पागडीमध्ये सगळे राहणारे जे मुंबईकर आहेत, जे लाखो मुंबईकर आहेत, त्यांना मुंबईतून बाहेर घालवण्याचा, किंवा मग ते अदानीचे कसे धारावीमधले लोक देवनार डम्पिंग ग्राउंडवर न्यायचं, तसं तिथे देवनार डम्पिंग ग्राउंडवर नेण्याचा प्रयत्न हा कदाचित एकनाथ मिंदेंचा असू शकतो। पण बघा ना, जे मी फेकनाथ मिंदे एवढ्यासाठीच बोलतोय कारण सगळ्या गोष्टी तर फेक आहेतच, पण ही घोषणा देखील अशी फेक आहे